श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मजेत आहात ना? असणारच मजेत, कारण माझी पॉझिटिव्ह एनर्जी जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे तुमच्या निगेटिव्ह शक्ती ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचूही शकणार नाही आहेत, इतकं तुम्ही पॉझिटिव्ह असणारच आहात. माझ्या व्हिडिओची तुम्ही वाट बघत असता, कारण तुम्हाला एक अपेक्षा असते, होप्स असतात, की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी तुमच्यापर्यंत पॉझिटिव्ह घडेल. श्री स्वामी समर्थ. आता आपण एनर्जी चेंज करणार आहोत तुमची, कारण येणारे 2026 मध्ये वृश्चिक राशीसाठी एनर्जी काय आहे किंवा काय असणार आहे हे आपण आता बघणार आहोत. त्यासाठी मी तुमची आधी एनर्जी चेंज करून घेणार आहे. पूर्ण एफर्ट्स तुमचे माझ्याकडे बघून मला तुम्हाला माझ्यासाठी द्यायचे आहेत. आणि मी जे एनर्जी बोलत आहे ती तुम्हाला घ्यायची आहे, तुमच्याकडे खेचून घ्यायची आहे. एक पूर्ण शांत मन क्लिअर ठेवून माझ्याशी कनेक्ट व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. वृश्चिक राशीसाठी येणारे 2026 जे आहे ते खूप सुख समाधान शांतीचे जाऊ दे. येणाऱ्या काळात त्यांना सुख समाधान आणि बरकत येऊ दे. धनलक्ष्मी स्थिर राहू दे. नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाऊ दे. आयुष्यात जी स्थिरता जी मिळालेली नाहीये ती या वर्षामध्ये मिळू दे. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बॅकफायर होऊ देत. सगळ्या गोष्टी निघून जाऊ देत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. वृश्चिक राशीसाठी येणारे 2026 कसे असणार आहे हे आपण आता बघणार आहोत. पण त्याच्यासाठी त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की नोटीस करण्यासाठी एक वही आणि पेन घ्या, कारण मी तुम्हाला ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या टिप्स सांगेल ते तुम्हाला नोटीस करून ठेवायचं आहे आणि नवीन कॅलेंडरवरती तुम्हाला ते चिकटवून द्यायचं आहे. स्टिकर ज्यामध्ये तुम्हाला शुभ अंक, शुभ वेळ, शुभ कलर, शुभ महिना, अशुभ तारीख, अशुभ कलर आणि शुभ रंग कोणता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटीस करायच्या आहेत. कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, कोणत्या निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला क्लिअरमध्ये एका वहीमध्ये नोटीस आत्ता करून ठेवायच्या आहेत. ज्या टिप्स मी सांगत आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. आणि एखादं छोटं स्टिकर असं 12 पानासाठी 12 स्टिकर आणून ते प्रत्येक पानावरती चिकटवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक पान पलटल्यानंतर तुम्हाला ते लक्षात राहील आणि तुम्हाला स्मरण होईल की ह्या गोष्टी आपल्याला आता फॉलो करायच्या आहेत. तर चला आपल्या एनर्जीकडे आपण वळूयात, की वृश्चिक राशीसाठी 2026 तुमच्यासाठी कसे राहणार आहे. 2026 तुमच्यासाठी कसं राहणार आहे. ओके. ग्रोथ आहे, खूप छान आहे. कर्मावरती विश्वास आहे तुमचा. द्विधा मनस्थिती, स्वामी समर्थांची कृपा दृष्टी, टावर मुवमेंट. ओके. अजून काय काय निघते बघूयात. पहिलं हे कार्ड्स व्यवस्थित लावून घेऊया. अबंडन्स आहेत. काही शेअर मार्केट असतील किंवा तुम्ही जागा विक्री खरेदी यामध्ये तुम्ही काहीतरी करत असाल किंवा बिझनेस त्यामध्ये करत असाल, जागा घेणे विकणे अशा काही गोष्टी करत असाल आणि एखादं घर वगैरे विकणे किंवा त्यामध्ये शेअर मार्केटचे काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही करत असाल तर त्यात सुद्धा तुम्हाला या वर्षामध्ये यश मिळताना दिसत आहे. त्यामध्ये पैशाचा पाऊस तुमच्यावरती पडताना दिसत आहे. ह्या गोष्टी तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये खूपच छान आहेत. पण हँगमॅन तुम्ही होणार आहात. काहीतरी गोष्टी घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. पण मी सगळे कार्ड्स व्यवस्थित आधी लावून घेते आणि मग ते सांगण्यासाठी मला ती लिंक व्यवस्थित जोडण्यासाठी मला थोडं बरं पडतं, तुम्हाला समजावून सांगण्यासाठी बरं पडतं. 2च मिनटं मला वेळ द्या, की मी हे कार्ड्स व्यवस्थित लावू शकेल आणि तुम्हाला पूर्णपणे स्पष्टीकरण या कार्डमध्ये किंवा 2026 एनर्जी तुमच्यासाठी काय आहे मी हे तुम्हाला सांगू शकेल. ओके. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीसाठी अजून काही शुभ वार्ता, अशुभ वार्ता, कोणत्या गोष्टी टिप्स फॉलो करायच्या आहेत, कोणत्या निगेटिव्ह शक्ती सोडून द्यायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्या माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. जस्टिस मिळताना दिसत आहे तुम्हाला या वर्षामध्ये. ओके. जस्टिस मिळताना दिसत आहे या वर्षामध्ये. काहीतरी काम तुमचं कंप्लीट होताना दिसत आहे. स्वामी समर्थांचे ब्लेसिंग्स तुमच्या सोबत आहेत या 2026 मध्ये. देणं घेणं किंवा कर्ज काही असेल तुमच्या या वर्षामध्ये फिटलं नाहीये किंवा 2021 ते 2025 या चॅप्टरमध्ये जर तुमचं कोणतं कार्य कंप्लीट होत नव्हतं, ते अचानकपणे आता कर्ज किंवा देणं घेणं यामधून तुम्ही परत एकदा
फ्रेश होताना दिसत आहे. त्यातून निघताना बाहेर काहीतरी चांगली संधी किंवा त्यातून बाहेर म्हणजे कर्ज कुठेतरी कमी होताना दिसत आहे. जे डोक्यावरती कर्ज होतं खूप, ते आता कुठेतरी कमी होताना दिसत आहे. चांगली एनर्जी आहे, ग्रोथ आहे आहे आयुष्यामध्ये. 2026मध्ये ग्रोथ चांगली होताना दिसत आहे. पण टॉवर मुव्हमेंट जी येऊन गेलेली होती किंवा टॉवर मुव्हमेंटमध्ये जर आता तुम्ही सिच्युएशनमध्ये आहात की आयुष्यामध्ये खूप संपलेलं आहे, थांबलेलं आहे, पुढं काही ग्रोथ होताना दिसत नाहीये, सगळं स्टॉपच आहे, पूर्णपणे स्टॉप आहे. काय करावं आणि आयुष्यात पुढे जाऊन काय करायचं आहे, 2026मध्ये काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आता आठवत नसेल किंवा तुमच्याकडून ती एनर्जी फील होत नसेल किंवा तुम्हाला त्या गोष्टी आत्ता करायच्याही होत नसतील किंवा काही मार्गसुद्धा आयुष्यात नसेल आता उरलेला की मी आता पुढे जाऊन काय करणार आहे, हे मला काहीच माहीत नाही आहे आणि 2026 जे आहे ते मला कसं जाणार आहे, ह्याची सुद्धा तुम्हाला आता कल्पना नाही आहे की मी पुढे जाऊन काय करणार आहे जेणेकरून माझं आयुष्य सेटल होईल. हे इतकं टॉवर मुव्हमेंट तुमच्या आयुष्यामध्ये आता येऊन थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता असं झालेलं आहे की बंधन फील झालेलं आहे. कोणत्या गोष्टींमधून तुम्हाला मार्ग सापडत नाही आहे. अशा गोष्टी आत्ता सध्याच्या ज्या आहेत त्या तुमच्या क्रिएट झालेल्या आहेत. त्यातून आता मार्ग काढायचा म्हटलं तर कमीत कमी येणाऱ्या चौथा महिना जो आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एक चांगली संधी आयुष्यामध्ये येताना दिसत आहे. काहीतरी स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन संधी आणून देताना दिसत आहे, जेणेकरून तुमची ग्रोथ होत जाईल, फास्ट ग्रोथ होणार आहे. त्यातून नवीन अबंडन्स येताना सुरू होत आहे, दिसत आहे की त्यातून अबंडन्स मिळतील. संततीचा योगसुद्धा या महिन्यामध्ये या वर्षामध्ये दिसत आहे. चौथा महिना, या वर्षाचा चौथा महिना, 10वा महिना, 11वा महिना, अजून 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 चौथा महिना स्ट्रॉंग आहे प्रेग्नेन्सीसाठी, अबंडन्ससाठी. नवीन कार्य काही सुरू करायचं असेल किंवा नवीन कुठंतरी जॉब वगैरे सेटल व्हायचं असेल, तुम्हाला परदेशी जाऊन कुठं सेटल व्हायचं असेल, नवीन जॉब बघायचा असेल किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर चौथा महिना, फेब्रुवारी महिना हा खूपच लकी आहे ह्या वर्षातला. आणि जस्टिस जो आहे तुम्हाला ते 11व्या महिन्यापर्यंत मिळताना दिसत आहे, दुसऱ्या महिन्यातसुद्धा मिळताना दिसत आहे. 11वा महिना जो आहे तो शुभ आहे तुमच्यासाठी. 11 आणि 4 तारीख तुमच्यासाठी शुभ आहे. या 2 महिन्यामध्ये कोणतंही कार्य तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकता, जेणेकरून मला जास्तीत जास्त एनर्जी अशी दिसत आहे की गुरुवार तुमच्यासाठी शुभ आहे. 11 तारीख आणि गुरुवार हे दोन जे संकेत आहेत आणि हे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला या वर्षामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. द्विधा मनस्थिती जी आहे ती तुम्हाला घ्यायची नाही आहे. एकाग्रता मन करून कोणतंही कार्य होता होईल तेवढं तुम्हाला पार होतंय का हे बघायचं आहे. आयुष्यात चढ उतार हा राहणार आहे. बॅलन्स व्यवस्थित तुमचा होताना दिसत नाहीये. 2026 हा बॅलन्स कुठंतरी पूर्णपणे खाली येतोय, परत तुम्ही सावरताय, परत खाली येताय, परत आणि सावरताय. असं करत तुमचा महिना पूर्ण 8 महिन्यापर्यंत पूर्ण तिथपर्यंत जाणार आणि तिथून पुढे अचानकपणे ग्रोथ फास्ट होणार हे जास्त दिसत आहे. कारण सुरुवातीला जे आहे ते मागं पास्टमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची एनर्जी तुमच्या पासून तुटण्यासाठी जो काळ आहे तो सुरुवातीला तुमचं कसं होणार आहे की सुरुवात चांगली केली, परत एनर्जी डॅमेज झाली, परत आणि तुम्ही होता तिथं स्थिर झालेला आहात. असं करत तुम्ही जवळजवळ तुम्हाला सांगते मी 7-8 महिने हे तुमचं कमीत कमी चालू राहणार आहे. पण त्यात सुद्धा तुमची ग्रोथ झालेली आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही आहे. पण तुमच्या कर्माने तुम्ही आता पुढे ढकलले जाणार आहात. स्वामी तुम्हाला एक अशा ठिकाणी पुश करत आहेत की तुमची निगेटिव्ह शक्ती तुमच्यापासून बॅकफायर होताना दिसत आहे. क्विकली आयुष्यात काहीतरी निर्णय तुमचे लागताना दिसत आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातील. अजून नकारात्मक जी ऊर्जा आहे ती निघून जातील. लग्न कार्यासाठी हा वर्ष तुमच्यासाठी म्हणावा इतकं शुभ नाही आहे. काही गोष्टी जर असतील तर त्या शुभ घडतील, सगळ्या व्यवस्थित होतील. पण लग्न कार्य किंवा लग्न कार्यासाठी हा महिना, हे वर्ष जे आहे इतके म्हणजे शुभ नाही आहे की जितके तुम्हाला हवं आहे. या वर्षामध्ये तुम्हाला जर लग्नासाठी किंवा एखादं नवीन जोडीदार शोधण्यासाठी लव्ह रिलेशनमध्ये ते वेगळं आहे, पण लग्न कार्य जर असेल तर हे वर्ष तुम्हाला कमीत कमी दिवाळीपर्यंत तरी हा योग नाही आहे, हा योग घडणार नाही आहे. जरी योग घडला तरीसुद्धा तो वृश्चिक राशीचा असू शकतो किंवा तुम्ही वृश्चिक राशीचे असू शकता किंवा त्यांची रास जी आहे त्यांच्यात चांगला योग असू शकतो,
तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये चांगला योग असू शकतो लग्नाचा, म्हणून हे लग्न कदाचित जुळताना दिसत आहे. पण वृश्चिक राशीच्या अजून काही लोक असतील किंवा अचानकपणे जर नातं जुळवायला गेलात तर तुमच्यामध्ये काहीतरी अचानकपणे दोष निघतील किंवा मंगळ वगैरे असू शकतो, काही गोष्टी असू शकतात, योग नसू शकतो, पत्रिका जुळत नसतील, अशा काही गोष्टी करत करत डिले होत होत जाणार आहे. आणि 7 ते 8 महिन्यानंतर हे तुमचं अचानकपणे ठरताना दिसत आहे लग्न कार्य वगैरे जर असेल तर. लव्ह रिलेशनचं फॅमिलीसाठी बघायला गेलं तर हे वर्ष खूपच छान आहे. कारण फॅमिलीचं कार्ड म्हटलं तर संततीचा योग आहे. मुलांबाळांकडून काहीतरी तुम्हाला सुख समाधान लाभताना दिसत आहे. मुलांचे काहीतरी चांगलं आयुष्यात बढती किंवा आयुष्यात काहीतरी करिअर घडवताना दिसत आहेत. तुमचे पार्टनरसुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट देताना दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला चांगलं काहीतरी मिळताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. तर अजून मला कॉल आला होता म्हणून मी ते स्टॉप केलं, कारण ते रिंगटोन वाजले की ते मोबाईलवरती डिस्टर्ब होतं आणि कॉपीराईटचं ॲक्शन येतो व्हिडिओवरती, म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केलेला आहे. कारण ते म्युझिक वगैरे इथं चालत नाही. मी जे क्रिएटर करत आहे त्यात माझा फक्त आवाज आणि मी एवढंच दिसलं पाहिजे. दुसरं क्रिएटर जर इथे दिसलं किंवा मी बाकीच्या काही गोष्टी कॉपीराईट जर केल्या तर हा अकाउंट किंवा मी जे यूट्यूबचं चॅनेल आहे ते पूर्ण ब्लॉक होऊ शकतं. म्हणून मी ते कॉल आला म्हणून मी ते स्टॉप केलं. सॉरी. श्री स्वामी समर्थ. तर चला आता मग पुढची एनर्जी मी तुम्हाला सांगते की कवड्यांवरती आपण एनर्जी चेक करणार आहोत. कवड्यांवरती आपली एनर्जी काय आहे ते आपण बघणार आहोत. बघा, तुम्हाला जर सांगायचं बोललं तरी शुभ रंग मी रंग सांगितलेला नाही आहे. शुभ वार कोणता आहे सॉरी शुभ अंक कोणता आहे तो मी सांगितलेला आहे. आणि अशुभ वार जो आहे तो तुम्हाला 5 नाही आहे, 5 आहे, 5 आहे, 7, 5 आणि 6 हे 2 आहेत. 5 आणि 6 अशुभ आहेत. आणि ब्लॅक कलर आणि ब्लॅक कलर एक आहे. काळा कलर हा यूज करायचा नाही आहे. आणि स्काय ब्ल्यू कलर हा तुमच्यासाठी अशुभ आहे या वर्षासाठी. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीसाठी येणारे हे वर्ष कसे राहील आणि कोणत्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे क्लिअर होतील का, म्हणजे उजवा कौल आहे का त्यासाठी. आई जाणाई देवीच्या नावाने सांगा. ओके. इथं सुद्धा 11चाच कौल आहे. 11चंच मगाशीपासून मी पण सांगत आहे. 11 आणि हे 11. 11चा म्हणजे 11 म्हणजे जस्टिस आहे तुमच्या आयुष्यामध्ये. हे सगळं पूर्ण जे आहे होय म्हणून उत्तर आलेलं आहे. उजवा कौल आहे. आणि या वर्षाचं जे एफर्ट्स आहेत जे तुम्ही लावून मेहनत पूर्ण जे लावून जे तुम्ही कार्य करणार आहात कोणतं तरी, तर ते सक्सेस होताना दिसत आहे. 11 नंबर तुमच्यासाठी खूपच लकी आहे. तुम्ही या वर्षामध्ये सगळे कार्य जर आणि हे जर एनर्जी घ्यायची असेल तुम्हाला तर आत्तापासूनच सुरुवात करायची आहे त्याची, की जेणेकरून ह्या वर्षाची सुरुवात जर निगेटिव्हिटीने जरी झालेली असेल तरी येणाऱ्या 11 महिन्यानंतर किंवा 7 ते 8 महिन्यानंतर माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत. आणि ते मी आता करणाऱ्या कर्मावरती डिपेंड होऊन आहे हे फिक्स डोक्यामध्ये ठेवायचं आहे. आणि 11व्या महिन्याच्या नंतर तुम्हाला जस्टिस किंवा जे पूर्ण वर्षभराचे जे कार्य तुम्ही केलेलं आहे, कर्म जे केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला मिळण्यासाठी 11व्या महिन्यात जस्टिस हा 100% मिळताना दिसत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. मी जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्लीज मला कमेंट करून सांगायचं आहे की मी इतकं माझे एफर्ट्स लावून जे तुम्हाला एनर्जी पूर्णपणे क्लिअर सांगत असते ते तुम्हाला मॅच झाल्यानंतर प्लीज एखादा कमेंट किंवा एखादी रिप्लाय मला देत जा की हो ताई, खूप छान तुम्ही आम्हाला एक स्पष्टीकरण आमच्या 2026चे दिलेले आहेत. मलाही कुठंतरी अजून रिस्पॉन्स मिळतो की अजून पुढे जाऊन मी तुम्हाला काहीतरी याच्यापेक्षा अजून चांगलं काहीतरी तुमच्यापर्यंत पोचवावं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. असेच माझ्याशी कनेक्ट राहा, अशीच पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत घेत राहा आणि पॉझिटिव्ह गोष्टींपासून पॉझिटिव्ह आयुष्य जगत राहा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.